हॅलो हाय एव्हरीवन, मी आली आहे लिंटच्या कॅफेमध्ये आणि डायरेक्ट फॅक्टरी आउटलेटचा जो मॉल आहे तिथे आहे हा लिंटचा कॅफे. आणि याच लिंटच्या शॉपमध्ये खूप एक्सक्लुझिव्ह गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. लिंट चॉकलेटच्या खूप साऱ्या व्हरायटीज ज्या कधी तुम्ही बघितल्या नसतील युजली, किंवा आम्हालाही त्या नॉर्मली सुपर मार्केटमध्ये वगैरे बघायला मिळत नाही. तर इथे 2-3 इंटरेस्टिंग गोष्टी मला दिसल्या, त्या तुमच्याबरोबर पटकन शेअर करते. लिंटच्या चॉकलेटची ही व्हरायटी आणि इतके सुंदर सुंदर कलर्स मला इथे दिसत आहेत. हा आहे कोकोनटचा प्रकार, हा जो रंग आपल्याला दिसतोय. हे आहे मिल्क चॉकलेट कंबाईन विथ कोकोनट. हा आहे हेझलनट. आणि हे बाकीचे नेहमीचे प्रकार आपल्याला जे बघायला मिळतात. हा मी मगाशी दाखवला होता पिस्ताशो आहे ग्रीन. आणि त्या निष्काच्या म्हणण्याप्रमाणे पिस्ताशो खूप ब्लँड होता, म्हणजे त्याचा असा काही प्रॉमिनंट फ्लेवर आला नाही, म्हणून तिने हा रेकमेंड नाही केला. अपार्ट फ्रॉम दॅट हा सुद्धा तिला इतकासा आवडला नाही, म्हणून हा नाही घेतलाय. हे वाला हे कुठला आहे? हे डार्क चॉकलेट आणि शेल विथ कोकोआ फिलिंग अँड होल हेझलनट. अरे वा, घेऊन बघायचं. हा वेगळा आहे, हा पण वेगळा आहे. डॉल्चे डेलीचे भयानक असतं, चांगलं असतं डॉल्चे डेलीचे इन माय ओपिनियन. हा कुठला आहे? डबल चॉकलेट मिल्क चॉकलेट शेल विथ डार्क चॉकलेट फ्लेवर्ड स्मूथ फिलिंग. सो हा आहे आपल्या महाबळेश्वर जेलीसारखा एक प्रकार. आणि तुम्ही बघू शकता जुजुबे किंवा महाबळेश्वर जेली असा सिमिलर हा प्रकार आहे. ह्याच्यामध्ये खूप सारे फ्लेवर्स आहेत. आणि लिंटचा हा जो याला त्यांनी नाव दिलेलं आहे लिंट असॉर्टेड फ्रूट जेलीज. हा जो फ्रूट जेलीचा प्रकार आहे तो मी इथे पहिल्यांदा बघते, आणि मी नॉर्मली सुपर मार्केटमध्ये वगैरे कधीही तो बघितलेला नाही आहे. त्याच्याशिवाय हा आहे हेझलनट आणि डार्क चॉकलेट याचं कॉम्बिनेशन असलेला प्रकार. हा पण एक युनिक आहे. आणि हा सुद्धा एक रावळगावच्या वगैरे आपल्याकडे ज्या चॉकलेट्स यायचे टॉफीज याच्या तसा एक प्रकार आहे. हा मिल्क चॉकलेट आणि डार्क चॉकलेट याचं कॉम्बिनेशन आहे. आणि हा सुद्धा एक चॉकलेट आहे. हा आपल्याला जो दिसतोय तो सिरियलचा प्रकार आहे, म्हणजे चॉकलेट कंबाईन विथ सिरियल्स असा आहे. आणि ह्याच्यात अजून एक निळा प्रकार आहे, तो इथे अवेलेबल नाही. आम्ही खूप सारे चॉकलेट्स इथे खरेदी केलेत, आणि त्याच्यामध्ये आम्ही असॉर्टेड आम्हाला जे जे हवे ते आम्ही बनवून घेऊ शकतो. ऑलमोस्ट इथे $130 किलोप्रमाणे चॉकलेट्स आहेत. त्यामुळे तुम्ही सिलेक्ट करून एका बॅगमध्ये तुम्ही ते भरायचे आणि एकत्र त्याचं बिलिंग करायचं. म्हणजे त्या व्हरायटी तुम्ही कशातही काही सिलेक्ट केलेलं असू दे, भाव सेम असल्यामुळे तुम्ही एकत्र त्याचं बिलिंग करू शकता. तर इथे पण तुम्हाला ही वॉल अख्खी भरलेली दिसत असेल चॉकलेट्सनी. तर आम्ही काय काय प्रकार घेतलेत ते मी तुम्हाला घरी गेल्यावर त्याचा एक छोटासा व्हिडिओ करून शेअर करणार. चला तर झाली शॉपिंग. दाखव तुझी बॅग. वाव. तर तू कुठले कुठले चॉकलेट घेऊन आली आहेस आज ते आम्हाला दाखव. कोणते फ्लेवर्स आणले? हे बाबांनी त्यातले वियर्डेस्ट फ्लेवर्स आय थिंक ट्राय करण्यासाठी आणले, जे तू त्याला सांगितलं होतं की चांगले नाही आहेत. हे आहे डार्क चॉकलेट विथ हेझलनटचं कॉम्बिनेशन. मी हे मिल्क चॉकलेट हेझलनटचं कॉम्बिनेशन घेतलंय. हे जे जुजुबे सारखा प्रकार जेली चॉकलेट सारखा दाखवला होता त्यातले काही फ्लेवर्स आम्ही घेतले. दिस इज शॅम्पेन फ्लेवर. शॅम्पेनचा मिल्क चॉकलेट बरोबर कॉम्बिनेशन त्याला ट्राय करायचंय. ब्लड ऑरेंज. हा ब्लड ऑरेंज. हा पण मिल्क चॉकलेट आणि ऑरेंज याचा कॉम्बिनेशन आहे, तो अभिषेकला ट्राय करायचा आहे. हे माझे डबल चॉकलेट जे मला मिळत नव्हते. हा सॉल्टेड कॅरमेल. हा सॉल्टेड कॅरमेल तनिष्काला ट्राय करायचा आहे. त्याच्यानंतर हा आहे हेझलनटचा. ह्याच्यामध्ये क्रंच म्हणजे हेझलनटचे काय म्हणतो का आपण त्याला, अख्खा. हा याच्यामध्ये होल हेझलनट घातलेला आहे. दिस इज कोकोनट. हा कोकोनट पण आणला ट्राय करायला. हो एक. ओके. हा डार्क आहे मला वाटतं. हा 60% कोको. आणि येस, दॅट इज ऑल फॉर टुडे. तुम्ही पाहत राहा आमचे छोटे छोटे व्हिडिओज. सो थँक्यू फॉर वॉचिंग.